खिल्लार शेतकरी परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी. लक्षात ठेवा. आणि खिल्लार शेतकरी परिवार वास्तव पद्धतीने काम करत आहे. जे पाहिजे ते वाढवण्याचं काम करत आहे. जे पाहिजे ते जगाला द्यायचं काम करत आहे. आणि खिल्लार शेतकरी परिवारकडून ज्या काही वास्तव जाहिरात झाल्या त्या वास्तव जाहिरातीमुळे जगाचं कल्याण झालेलं आहे. आणि खिल्लार शेतकरी परिवार हा व्यवसाय दृष्टिकोनातून जर काम करत असेल तर आज वास्तव हा शब्द मी वापरला नसता आणि वास्तव गोष्टी जगाला दाखवल्या नसत्या. खिल्लार शेतकरी परिवारकडून आखीव रेखीव कोरी वारका वाचणारा, नितळपणा असणारा आणि तोंडाला शिंगाला मोरासारखा असणारा आणि महत्वाचं म्हणजे खिल्लार शेतकरी परिवारकडून जे काम उद्देश जो साध्य करायचा होता तर तो साध्य कधीच झालेला आहे. मी परवाच्या जुन्या पाठीमागच्या व्हिडिओमधून सुद्धा सांगितलंय की थैल्या बैलाचं तोंडशिंग किंवा मोदकातील यांच्याकडे बैलाचं तोंडशिंग जे होतं किंवा जवळ्याला मेलेल्या बैलाचं तोंडशिंग होतं. मालक जागा वेगवेगळ्या पण बैल तो एकच आहे. तर त्या बैलाचं मला तोंडशिंग पुढं जन्माला आणायचं होतं एखाद्या गायीच्या पोटी. त्यासाठी माझ्या घरातल्या सगळ्या गायी नव्हत्या तर जगातल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच गायी भरवल्या आणि त्यानंतर मी ते तोंडशिंग कलर आणि जी रचना आहे, पायाची जाडी म्हणा, तोंडाशिंगाचा आकार म्हणा, हा येण्यासाठी मी धडपडत होतो. तर त्यातीलच एक उदाहरण आहे की भारत मामा मळगे म्हणजे जगाचा कल्याण करता त्यांच्या घरच्या वाघीण गायीला, महाराष्ट्राला माहिती आहे ती गायी, तर त्या वाघीण गायीच्या पोटी जन्माला यावं त्या थैल्या बैलाचं एखादं रक्त, तर त्यासाठी तांडूरच्या राजाच्या मार्फत मी तो प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नामध्ये हा आपण व्हिडिओमध्ये जो बैल बघतो तर त्या वाघीण गायीला राजा भरवल्यानंतर हा बैल जन्माला आला. तर या बैलाचा आपण कलर बघू शकतो किंवा शरीर बघू शकतो किंवा लघवीची जागा म्हणा, पायाची जाडी म्हणा किंवा तोंडाशिंगाचा आकार म्हणा, वशींचा आकार म्हणा, जो मोरासारखा आपण म्हणतो, तोंडाच्या नळीचा आकार सुद्धा आणि शरीरावर तोंडावर जो कलर पाहिजे तो. तर मंडळी ही गोष्ट जन्माला आली तांडूरचा राजा भरवल्यानंतर. त्यानंतर दिव्या नावाची कालवड जन्माला आली आणि दिव्या नावाच्या कालवडीनंतर आता त्यानंतर तांडूरच्या राजाच्या पोटी भारतमामा यांच्या घरी जो राजा आहे तो राजा जन्माला आला. तर ही 3 लेकरं त्या राजाच्या पोटची, म्हणजे थैल्या बैलाकडून मला तोंडशिंग जन्माला घालण्यासाठी एवढा मला प्रयत्न करावा लागला. आणि त्यावेळेला नशीब म्हणा किंवा योगायोग नव्हता. तर हा बैल घरातल्या अडचणीमुळं आम्ही किंवा बाहेर जगाचं कल्याण करण्यासाठी आम्हाला फिरावं लागतंय किंवा उजवडावं बघायला फिरावं लागतंय. त्यासाठी घरी संगोपन करता आलं नाही म्हणून या बैलाचा विक्रीचा विषय निघाल्यानंतर हा सचिन लवटे यांच्या कुटुंबाचं नशीब, योगायोग, तर हा बैल भारतमामा यांच्याकडून त्यांना भेटला. म्हणून मी परत मला अजून एकदा बैल पाहिजे म्हणून बैल भरवला. तर त्यावेळेला दिव्या झाली आणि परत कालवड झाली. मला परत कोंड पाहिजे होता आणि तो कोंड परत तांडूरच्या राजाचा मुलगा झाला. तो आता तांडूरची खान म्हणून या शब्दाने, या नावाने मी जाहीर करत आहे. तर तो बैल, तर आज ज्या ठिकाणी आलोय तर त्यांचं नाव आहे सचिन पोपट लवटे, निजामपूर तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9604378960. हा त्यांचा संपर्क नंबर आहे. तर हे अख्ख्या जगाला किंवा अख्ख्या महाराष्ट्राला, कर्नाटकला खिल्लार शेतकरी परिवारकडून हे वासरू गाईला जन्मल्यापासून माहिती मी पुरवतोय. आणि ही व्हिडिओ किंवा ही जाहिरात मला वाटतंय बऱ्याच दिवसानंतर ही करतोय. कारण का बऱ्याच दिवसानंतर करायची इच्छा का झाली तर घरात आता सध्या माझ्याकडं सगळ्या अख्ख्या जगाने बघितलेलं आहे की माझ्या घरात सुद्धा आता कामं वाढलेली आहेत, संख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळे मला वेळ द्यावा लागतो. तर ह्या सगळ्या वातावरणातून एक हा बैल घेतल्यापासून सचिनचं मत काय आहे किंवा अनुभव काय आहे किंवा खिल्लार शेतकरी परिवारकडून बैल घेतल्यानंतर खरंच त्याचं नाव झालंय का किंवा त्याचं कल्याण झालंय का किंवा त्याचं आर्थिक नियोजन झालंय का, हे 1-2 मिनिटात मी व्यक्त करून घेतोय. आणि त्यानंतर सचिनचा बैल घेतल्यापासून जातीगोतीचा, रूपाचा आणि ह्याच्या आईचा अभ्यास किंवा सिद्धापूर वंशावळीतला अभ्यास काय आहे हे जाणून 1-2 मिनिटात घेतोय. तो बारकाईनं अनुभवायला विसरू नका. कारण जातीवंत माणूस जातीवंत अभ्यास व्यक्त करतो आणि मला कोणत्या व्यक्तीकडून कोणता अभ्यास व्यक्त करून घ्यायचा आहे आणि जगाला काय सांगायचं आहे त्या गोष्टीचं गणित मी वेळेवरती जुळवून तुमच्यापर्यंत पोच करायचा प्रयत्न करतो. कोणताही वळूवाला निर्मळ मनानं, निस्वार्थ भावनेनं अभ्यास व्यक्त होत नाही. कारण प्रत्येकाचं लेकरू प्रत्येकाला प्रिय आहे, हे मी त्रिकालाबाजी सत्य सांगतोय. आणि आज या जगात खरा माणूस दुर्मिळ आहे, खऱ्या गोष्टी दुर्मिळ आहे. त्या खऱ्या गोष्टीला पाठिंबा कमी, खऱ्या माणसाला पाठिंबा कमी, हे सांगायची वेळ परत परत येऊ नये म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही आठवण म्हणून या बैलाच्या समोर मी मांडतोय. आणि हे थैल्या बैलाचं रक्त आहे, थैल्या बैलाचा परतुंड आहे.
पहिल्या बैलाचा नातू तांडोचा राजा आणि त्या राजाच्या पोटी हा जन्मलेला बैल. तर सचिन नमस्कार. नमस्कार. परिचय आपला तुम्ही एकदा सांगा. माझं नाव सचिन पोपट लवटे, राहणार निजामपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. सचिन, ह्या बैलाचा प्रवास सांग लहानपणापासून. ह्या बैलाचा प्रवास म्हणजे आता म्हणजे आमची खरेदी होण्यापासून काय म्हणते ती का नाही, एखादी चांगली गोष्ट जर घडायची झाली तर त्याला अडचणी फार असतात. त्या प्रकारचं माझी गोष्ट घडली होती. हा बैल सहजासहजी म्हणजे मिळाला नाही, कारण मला त्या गोष्टीचा अनुभव नव्हता. सुरुवातीला वळू क्षेत्र म्हणजे माझ्यासाठी पहिल्यांदा नवीन होतं. ती कसं आमच्या चुलत्यामार्फत बैलाही खरेदी झालेली शंभूजी, त्यानंतर संगोपन चालू केला. बर, कोणत्या गायीचा मुलगा हा, कोणत्या बैलाचा मुलगा सचिन? हा स्वर्गवासी तांडोर राजाचा मुलगा आणि भारत मामा मळगे यांच्या वाघिणीचा मुलगा. बर, सचिन किती वर्ष झालं साधारण बैल घेऊन? बैल घेऊन आपल्याकडे तुम्हाला सांगतो 4 वर्ष कंप्लीट झाली. 4 वर्ष. मग भारत मामाकडून बैल घेतल्यानंतर तुझं कल्याण झालं का, तुझं भलं झालं का, तुझ्या ओळखी झाल्या का? हो का. कसं आहे, आम्ही म्हणजे सुरुवातीला बैल घेतला म्हणजे वळू क्षेत्र चालवायचं म्हणून हे काय माझ्या डोक्यात नव्हतं. आणि सुरुवातीला झालं जरा वादविवाद झाले, म्हणजे खरेदी करताना पण झालं आमच्या चुलत्यांचं जरा, की बाबा एका मायनस पॉईंट मुळे आपल्याला बैल पसंत नव्हता. पण त्याचं निरसन स्वतः त्या बैला मालकाने आपलं केलंय, त्यामुळे त्याची काय अडचणच परत आली नाही आम्हाला. बर, समाजातून काय अडचण आल्यानंतर तुला कधी आत्मविश्वासाचं ढासळल्यासारखं वाटलं का? समाजातून अडचणी म्हणजे बैल ज्यावेळेस खरेदी केला त्यावेळेस बैलाला नाव ठेवण्यात आले की बैल असा आहे, तसा आहे, पायाला असा आहे. पण मला एका माणसाचं वाक्य पडलं, कुठंतरी पुढे गेल्यानंतर काहीतरी चांगलं होईल हे मी सांगतोय म्हणून ऐक. हे वाक्य मी फक्त ऐकलं होतं राजमार्गाचं. बर, मग आता काय वाटतंय तुला की बाबा समाजाचा विरोध असताना सुद्धा तुला कधी बैल एकावसा वाटला नाही का? समाजाचा विरोध म्हणजे बैलाला विरोध आता सुद्धा आहे. हा, बैल आदत वयापासून सांभाळल्यापासून पण आहे ना, आता चालूला सुद्धा विरोध आहे. मी स्वतः सुद्धा कितीतरी वेळा साहेबांना म्हणलं होतं शंभू चांगल्या ठिकाणी देऊन टाकूया, का तर माझ्या अडचणीमुळे. पण परत माझं स्वतःच मन राहावं ना की बाबा बैल माझ्या हातात न जावा, माझं सुद्धा धाडस होईल बैल द्यायचं. बर, हा, एवढे ते आपल्या जीव लावला बैला. आणि बैलाला बंदोबस्त कधी केलाय तू? बैलाला बंदोबस्त सायदातीपासून पुढे असा राजा सायदातीपासून. सायदातीपर्यंत एकटा सोडत होतो गावावर. मग सायदातीपर्यंत काय तुला म्हणजे एकट्याला भीती वाटत नव्हती? नाही, कसं होतं, बैलाला स्वतः आपण जपले, सगळ्या गोष्टी म्या केल्या, त्यामुळे बैल मला असं काय करत नव्हता. पण एका गायीवर सोडताना बैल जरा उचड उतर झाल्यानंतर बैल फिरल्यानंतर बाळा इकडे, बाळा इकडे फिरल्यानंतर हा, तेव्हापासून बैल अंगावर पळायला मग दावी लावली डायरेक्ट. बर बर, तुला वाटलं होतं का सायदातीपर्यंत बैल परत अंगावर येईल? मला राजमळगे साहेबांचं पहिल्यापासून बैल चालू केल्यापासून सांगणं होतं की बैल 2 दाव्यानं सोडावं. मी ते ऐकलं नव्हतं. काय वाटत होत त्यावेळेला? त्याला काय करतोय बैल, आपण एवढं सांभाळतोय, मग बैल काय करतोय, आपली सवय झाली त्याला. बर, तर कशाला बैल मारतोय. पण ते साहेबांचं म्हणणं होतं ना, खाणी ज्या बैला जर रक्त वय वाढल तसं फुटणार. मग राजमार्गाने वेळेवरती सांगितलेल्या गोष्टी ह्या सगळ्याच खरंच जगाला पटत होत्या का? तुझा अभ्यास केलाय का? केलाय. बर, त्याबद्दल तुझं काय मत आहे वळू मालक म्हणून? कसं आहे, खिल्लार शेतकरी या चॅनलचे मालक राजसाहेब यांनी जे सांगितले, म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला की बाबा ह्या माणसानं सांगितलेलं ऐकलं त्या वेळेस तर गोष्ट नक्की चांगली काढणार. त्याला जर कानाडोळा केला तर 100% आपल्या पायावर दोंडा पडणार. हे अनुभवलाय तू? अनुभवलं. बर, सचिन, या गोष्टी जशा अनुभवल्या, खिल्लार शेतकरी परिवारचं वेळेवर ऐकलं तर खरंच भलं आहे, कल्याण आहे. आणि जर ह्या परिवारचं ऐकता ऐकता जर जगाचं ऐकलं तरी तोटा हे सुद्धा अनुभवलंय. बरोबर? होय. तर मला सांग सचिन, जसं ह्या गोष्टी अनुभवल्या तशा रूपाच्या, अभ्यासाच्या, जातीपुतीच्या गोष्टी अनुभवल्या का? किंवा आपल्या बैलाच्या सोबत इतरांची बैल सुद्धा तू बघितली का? हो हो, सगळ्यांची बैल, म्हणजे जसं या क्षेत्रात पडल्यापासून बरेच वळू बैल बघितले ती. बर, आणि वळू मालक सुद्धा अनुभवले. वळू मालक सुद्धा अनुभवली? होय. बर बर, काय सचिन तुझा एक वळू मालक म्हणून अनुभव की खिल्लार शेतकरी परिवारानं ज्या वळू मालकांच्या सोबत म्हणजे वेळ दिला, तर त्या वळू मालकांनी ह्या खिल्लार शेतकरी परिवाराची जाण ठेवली आहे का? मी आता उघड बोलतो. हा, मला काय माझा मोठेपणा सांगायला, पण मी आजही म्हणतो की जसं मी कट्टर राहिलोय तसा चॅनलवर एकही वळू मालक कट्टर राहिलेला नाही. कोणी पण बोलू द्या. बर, हा, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्या चॅनलचा वापर करून घेतला, पण ज्यावेळेस त्यांच्या वेळ आली त्यावेळेस पाठीमागे आपण सरलोय. बर, हा, मग तुला जर लोक असे म्हटले की तुझा आणि त्याचा व्यवहार असेल, तू पैसे दिले असतील,
किंवा तुमचं काहीतरी आतून असेल त्याच्यामुळे तो एकनिष्ठ राहिला असेल? नाही नाही नाही. मी सांगतोय काय, मी जे मोबदला दिलाय त्याच्या 10 पटीनं मला त्यांचं सहकार्य आहे. बर. हा. सचिन या अगोदर कधी वळू मालक म्हणून काम केलंय का तू? नाही नाही, सुरुवातीला शंभू पासूनच आपलं ब्रिडिंगचं काम चालू झालं. बर. शंभू घेतल्यानंतर गायीचा अभ्यास केला का, त्याच्या आईचा? केला की. बर. काय वाटलं सचिन, हा शंभू गायीसारखा झालाय का बैलासारखा झालाय? जास्त गुण कशाचे आहेत? जास्त गुण म्हणण्यापेक्षा हे ब्रिडिंग जे आहे ते 50-50% झालं. बर. म्हणजे जे रक्त वळू बैलाला पाहिजे की बाबा आईचं 50% गुण आणि बैलाचं वळू बैलाचं 50% गुण, बर, ते ह्या बैलात आले. त्या बैलात आले. म्हणजे पूर्ण आईवर पण गेला नाही, पूर्ण बावर पण गेला नाही. बर. त्याला घ्या बार केलं जरा. बरं सचिन, त्याच्यानंतर तू त्या गायीच्या म्हणजे जी पिल्ल द्यायची ही होती, म्हणजे याच्या आईला बैल भरवल्यानंतर वासर कशी टाकते असा गायींचा अभ्यास झालाय का? केलाय. बर. तो अभ्यास काय तुझं सांगू शकत? म्हणजे कसं आहे, त्या गायीचं एक वैशिष्ट्य आहे, एक तर ती गाय असताना कर्जाळ खाणीतून आहे, म्हणजे जुन्या गाजलेल्या खाणीतली गाय आहे. आणि परत मेन रक्त म्हणजे आता सध्या नावारूपाला महाराष्ट्र कर्नाटकात गाजलेली खान, सिद्धापूर खान, त्या खाणीतनं रक्त त्या गायीच्या पोटी जन्माला आलंय जन्माला. आलंय. कसं सांगू शकशील वर्णन करून? आता आले म्हणून कॅमेरा बोलतोय म्हणून नाही नाही, आता हे माझ्या जवळचा बैल आहे. शंभू घेतल्यानंतर शंभू त्यावेळेस परिस्थिती म्हणजे शंभू बाई एवढा तयार नव्हता, फक्त बैलाचं रूप आणि शरीराचा बांधा बघून बैल खरेदी केला. बर. लांबी रुंदी तोंड शिंग बघून फक्त बैल खरेदी केला. बर. आणि त्याच्यानंतर त्या गायला एक कालवड झाली दिव्या म्हणून, तिचा पण अभ्यास ज्यावेळेस आम्ही खरेदी केला शंभू त्यावेळेस 4 दिवसाची दिव्या होती. बर. आणि त्यानंतर परत तिच्या पाठीवर आता जो तुम्ही चॅनलवर जो जाहीर करताय तांडूरचा राजा, तांडूरचे खान म्हणून, तो पिल्लू जन्माला आला. बर. म्हणजे शेवट त्या गोष्टी म्हणजे सिद्धापूर खाणीतनं आता म्हणजे रक्त जर टिकवायचं झालं तर तो बैल शेवटच. मग वाघीण गाईला ही 3 लेकरं झाली सचिन. हे 3 लेकराचा अभ्यास करून तुझं काय मत आहे बाबा, ह्यातलं कोणतं लेकरू किंवा कोणता अवयव हे टिकवण्यासाठी योग्य झाले? मुलगा आणि मुलगी याचा भेदभाव न करता तू सांगू शकतो? नाही नाही, कसं आहे, आता जे तुमच्या दारात आहे, आता शंभूला कसा पायाचा -पॉईंट होता, पण त्या बैलाला तांडूरचा राजा म्हणून आता जे तुम्ही जाहीर करता त्याला म्हणजे जवळ 100% जे पॉईंट आहेत ते प्लस मध्ये आहेत सगळं, म्हणजे नाव ठेवण्यासारखी जागा. म्हणजे ते कोणासारखं झाले वासरू? वाघीण गाईला झालेलं तांडूरचा राजा नवीन आता तो पण 50-50% झाला. बर. म्हणजे पुढे जे सिद्धापूर खाणीत रक्त चालवायचं जर झालं तर आता त्या बैलाचे फक्त म्हणजे पूर्णपणे सांभाळणे देऊन जर बैल आता चालू केला तर बैलाचं नाव 100% होणार. बर. आणि पप्पा त्या पूरला घ्या जर अलीकडे. आणि सिद्धापूर खाणीचं रक्त हे कोणत्या बैलापासून सुरुवात झालं? सिद्धापूर आठवतंय का तेव्हा तू अभ्यास केला? माझ्या माहितीनुसार बघा, आता ते थैल्या बैलापासून माहिती मला माहित आहे. बर. जवळ काशीत उर्जिंगवडा, ते बी चॅनलवरच आपल्याला माहिती झालेली आहे. त्यानंतरच परत तिथं सिद्धापुरात 2 बैल होऊन गेले. बर. मग ह्याचा पंजोबा, खापर पंजोबा ना, तेल्याचा बैल पंजोबा हे झाला काशीत गुरुजीचा. काशीत गुरुजीचा पंजोबा झाला. आणि त्या पंजोबाच्या अगोदर कर्जाळ खाणीचा बैल. मग आतापर्यंत सगळे बैल तू व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवले असतील, माध्यमातून अनुभवले असतील? स्पष्ट बैल नाही, फक्त ह्याचा वडील तेवढा मी समोरून बघितला. बर. मग आता मला सांग की त्या बैलाच्या पोटी अजून कोणाच्या दारात तुला वाटलं की त्या रक्तासारखी, त्या वंशावळीसारखी, त्या रूपासारखी जाहिरातीच्या अनुषंगाने किंवा तू अभ्यास जसा चॅनल मध्ये केला तसा, म्हणजे तांडूरच्या राजाची पैदास, तांडूरच्या राजाची पैदास किंवा सिद्धापूर वंशावळी चालू ठेवण्यासारखी? सिद्धापूर आता कसं आहे, आता बाकी वळ मालकांनी काय केलंय, फक्त त्या बैलाचा वापर करून घेतला की बाबा बैल डरकतोय, बैलाला वाण तसा आहे की बैल माती उकरतोय, ह्या गुणामुळे बैल सिद्धापूर खाणीचा होत नाही. त्या बैलाचं फाउंडेशन, शिंग, रोप हे सगळं बघितलं, जवळनं ज्या माणसानं अनुभवलंय त्याला सिद्धापूर खाणीचा बैल ओळखतोय. म्हणजे सगळ्यालाच कलर आहे, सगळ्यालाच डरकी आहे, सगळीच मस्ती करते, म्हणजे सिद्धापूर खान म्हणता येईल का? नाही, शक्य नाही. त्याच्या आई बाबा, बर तुम्ही आता समजा, आता मी म्हणतोय कसं बाबा हे माझा सिद्धापूर तांडूरच्या राजा मला सिद्धापूर खाणीत, त्याच्या आई बापाचा पुरावा माझ्या जवळ आहे सगळा, तसा तुम्ही दावा ना उघड करून. सिद्धापूर खाणीचा एखादा बैल जर जगाला दाखवायचा असला तर पुरावे महत्वाचे आहेत म्हणजे 100%. बर. मग त्या चॅनलनं कधी अशी म्हणजे अशी बाबा खोटी जाहिरात केली असेल
किंवा त्या गायीचा बैल नसताना, त्या बैलाचा बैल नसताना, हा. ते स्वतःचं नाव होण्यासाठी काहीतरी डोकं चालवून म्हणजे जगाला सांगितलं असेल असं वाटलं नाही का तुला? माझ्या अभ्यासानुसार तर मी जसा चॅनलचा अभ्यास केला किंवा साहेब म्हणजे माझी जशी ओळख झाली तेव्हापासून मी एक म्हणजे अनुभव की बाबा ह्या व्यक्तीने जे दावलंय ते आई बाप असल्याशिवाय वस्तू जाहीर केली नाही. महत्वाचा विषय ती खात्री केली का तू? 100% म्हणजे हा आई बापाच्या बेसवर चॅनल आहे. चॅनल आहे. बर, मग तू इतर समाजात कोणाकडे खात्री केली नाही का किंवा हा चॅनल खरंच ओरिजिनल काम करतोय का? नाही मी स्वतः अनुभवलंय ना, दुसऱ्याला विचारण्यापेक्षा मी स्वतः त्यात 4 वर्ष झाला आज आहे त्यात. बर. हा. सचिन बैल घेतल्यापासून किती गायी झाल्या? हे आता 900 पूर्ण झाले. 900 गायी पूर्ण झाल्या. हा. बर, दर किती ठेवलाय? दर 2000 रुपये घरपोच सेवा आहे का आता? चालू आहे. अजून चालू आहे का? चालू आहे चालू. बर, मग आज कुठे गेला नाही सकाळी? नाही आता जाणार आहे थोडं जायचं. अजून जायचंय? हा. बर, ठीक आहे सचिन, धन्यवाद. मनपूर्वक तुझा आभारी आहे आणि मनापासून तू व्यक्त झाला, विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दिली. अजून काय तुझ्या मनात शंका असेल, काय प्रश्न असेल किंवा माझ्याकडनं काय अपेक्षा असतील, तू ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतो. कारण तुलाही माहिती आहे की मला घर आता इथून पुढे सोडता येणार नाही. नाही बरोबर आहे. मी आता एकच सांगू शकतोय बाबा, आजपासून तुम्ही जे काय मला वेळ दिलाय त्याच्या पुढे पण मला सहकार्य राहावं असं माझी एक विनंती आहे. माझं कोणत्या प्रकारे सहकार्य असावं असं वाटतंय तुला? सहकार्य म्हणजे हेच बाबा, एखादं आता हे जर वासरू पिल्लू, शंभूचं पिल्लू असलं आपल्याला फायदा म्हणजे आता बनवायचं पाठीमाग, तर ते कुठल्या रूपात असावं काय असावं हे मला तुमच्याकडून खरेदी करा. बर बर. आणि महत्वाचं बाकीचा एक पॉईंट म्हणजे आज पत्र ज्या बाकी या लोकांनी किंवा वळ मालकांनी ह्या चॅनलचा वापर करून घेतलाय, थोडक्यात त्या माणसाने जरा विचार करून परत एकदा ह्या चॅनलला पाठिंबा द्यावा. बर बर. म्हणजे बाबा तुझं असं म्हणणं आहे की ह्या चॅनलचा स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी भरपूर वापर करून घेतलाय? 100% बर. प्रत्येक वळू मालकाने, प्रत्येक वळ मालकाने. या चॅनलची ओळख मुळात कशी झाली? कोणत्या व्हिडिओ पासून, कोणत्या बैलापासून झाली माझी हा ह्या चॅनलची ओळख कोणत्या बैलापासून, कोणत्या व्हिडिओ पासून झाली? तांडूरच्या राजापासून. बर. मग तांडूरचा राजा हा कोणाचा आहे, कोणत्या गावचा आहे, याचा अभ्यास केलता का तू? काय माहितच नव्हतं ना, सांगतो काय, जशी खरेदी झाली तिथून पुढं आम्ही ते सगळं म्हणजे सिद्धापूर खाणीतलं काय हे जा आजा पंजोबा सगळं बघितलं किंवा त्या बैलाची माहिती बघितली. खरंच बाबा त्या खाणीत नाही का, त्यांनी रक्त सांभाळले का, दारात तयार झाले, ही सगळी माहिती मी चॅनलवर घेतली. परत घेतली. परत पण चॅनलची ओळख त्या व्हिडिओ पासून झाली, त्या व्हिडिओ त्या तांडूरच्या राजापासून. तांडूरच्या राजा म्हणजे जो आता स्वर्गवासी आहे तो. स्वर्गवासी. बरं, मग तुला शंका आली नाही का त्यावेळेला की बाबा हा बैल नेमका कोणाचा आहे? हा मित्राचा आहे जवळच्या, का भाऊकीचा आहे, का खास एखाद्या जोडीदाराचा आहे, का एक व्यवसाय दृष्टिकोनातून तो बैल धरलाय? हे वाटलं नाही का तुला गोळ मालक म्हणून? आता खरं सांगायचं झालं तर तांडूरचा राजा ज्या चॅनलनं प्रसिद्ध केला किंवा त्या बैलाला उचलून धरलं, कारण तो मालकच मूळ म्हणजे सिद्धापूरातला असो तांडूरचा असो, पण त्याच्या अंगात जे सिद्धापूर खाणीचं रक्त होतं ते मेन मालका अंगात आहे, त्यामुळे त्याने ती बैल जाहीर केला. बाकी यांनी का जाहीर केला नाही बैल? आजपत्र त्यांना बैल दिसला नाही. आता बैल स्वर्गवासी झालाय, नंतर तुम्ही आता त्याचा वापर करून, जाहिरात करून, आता ह्या चॅनलचं फोटोग्राफी वापरून तुम्ही मीडियावर आणायला लागलाय सगळं. मग तुम्ही तशी त्या वासरांची किंवा त्या बैला आता जी वळू मालक आहे ती सिद्धापूर खाणी बैल चाल, प्रत्येकाला मला आई बाप्पाचा आणि वळू बैलाचा बाप्पाचा नाहीचा पुरावा पाहिजे, कोणाकडेच नाही. हा बोला, अशा घटना मी स्वतः चॅनलवर साहेबांच्या मार्फत उघड केलेलं सुद्धा माहित आहे. हा की बाबा बैल दुसऱ्या खाणीतला सांगितला, पण साहेबांनी सांगितली ही सिद्धापूर खाणीचंच बी आहे, हे उघड केलं. अशा बी घटना माझ्यासमोर घडली. बर. हा ठीक आहे, त्या घटना तू डोक्यात ठेव आणि त्याच्यापासून अनेक अजून अभ्यास करायचा आहे, अजून तुला टिकायचं आहे. आणि तुला या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश आहे, सल्ला आहे, मार्गदर्शन आहे. जेवढे तू आत्मविश्वासानं, संयमानं कष्ट करशील, जेवढी संकट पेलशील, तेवढा इतिहास तुझ्या हातात आहे. आणि मी आज या बैलाचं वासरू सांगण्यापेक्षा आज तू ह्या बैलाचं वासरू स्वतःचा अभ्यास करून ज्यावेळी तू खरेदी करशील, त्यावेळेला तू खरा परफेक्ट ह्या चॅनल मधून झाला, हे तुझ्यासाठी परीक्षा राहील. आणि माझी मदत होणार नाही असं नाही, माझी मदत होणार आहे. मात्र तू स्वतः जोपर्यंत एखादी गोष्ट मला बाबा ही खरंच ही गोष्ट मला योग्य वाटते आणि मी तिथं मला पोचायचं आहे, आणि पोचल्यानंतर त्या गोष्टीबद्दल आपण एक मुलाखत घेऊ. आणि सचिन, या बैलाची वासरं झालेली कधी या चॅनलने जाहीर केलीत का? प्रत्येक वासरू म्हणजे एखाद दुसरं राहिला असेल म्हणजे वेळे अभावी इकडं तिकडं, पण मी स्वतः फोटो काढून टाकल्यामुळे चॅनलला वासराई नोंद आहेच आहे का? आहे.
बर म्हणजे तुला वाटलं होतं का बैल घेतल्यानंतर सुद्धा ही बैलाच्या मागची कुटाने किंवा काम शक्य त्या नाही. गोष्टी सांभाळेल चॅनल म्हणूनच म्हणतोय ना, ह्या चॅनलवर कट्टर राहणाऱ्याचं खरंच कल्याण. कारण कुठलाही चॅनल मालक आज जाहिरात करल, 5-10 मिनिटं बसल, व्हिडिओ करल, उद्या तो दारात येत नाही किंवा सांगत नाही की का बाबा बरं ही गाय आली तिकडून आली, शक्य नाही. पण ह्या चॅनलचं काम एकच आहे. आता मी सांगण्यापेक्षा त्याच्या मीडियावर रोज मेसेज किंवा व्हॉट्सअपला पडतंय चॅनलचं, सर आज आम्ही कोणाकोण काय भरू द्या, ही काय ह्या चॅनलला विचारते, कशासाठी विचारते? दुसऱ्या चॅनलचं कोणाचं पडलेलं दिसत नाही आम्हाला तसं. बरं सचिन, आता इतर आपण चॅनलवर बघतो, हा. आता प्रत्येकाने खिलार पालकाने, खिलार वळू मालकाने, गाय मालकाने स्वतःचा चॅनल चालू केलेला आपण बघतोय. हा. तू पण बघतोय, मी पण बघतोय. होय. तसं तुला तुझं चालू करून काहीतरी बोलायला किंवा व्यक्त व्हायला किंवा मी जसं प्रश्न विचारतो उत्तर काढतो किंवा माझी कॉपी करता येत नाही का तुला? कसं आहे माहिती आहे का, ज्याचं त्याचं काम ज्याचं त्यानंच करावं, कोणाला पण जमत नसते. हे वाक्य कोणाकडून शिकलाय तू? राजमळगेकडून. बर, मग तुझ्या मनात पण आलं नाही का की मी ह्या कारभार करत राहू? शक्यच नाही, आणि माझ्या डोक्यात पण नाही की बाबा मी स्वतः काय तर करावं किंवा म्हणून सांगतोय काय, मी अजून पण ह्या चॅनलवर कट्टर आहे, कुठेही बघा. म्हणजे एकनिष्ठ राहिल्यामुळे तुझ्यात आत्मविश्वास आहे आत्मविश्वास की राजमाळेकडून अंतर मिळणार नाही. आणि सांगतोय काय, एडिटिंग ही जाहिरात करून काही उपयोग नाही. कारण मी स्वतः ह्या बैलाचं रूप, साहेबांनी जे चॅनलवर फोटो टाकलेत, असा उलटा प्रतिसाद कधी आला नाही की चॅनलवर बैल बघितलाय आणि बैल समोर वेगळा आहे. उलट लोक काय म्हणते, ते चॅनलवर जो बघितलाय बैल त्याच्यापेक्षा 10 पटीने बैल समोर चांगला दिसतोय. बर, म्हणते लोक. हा, असं उदाहरण आहे सुद्धा? हो, उदाहरण आहे, आपल्या समोर घडले. बर बर बर, काय म्हणतात लोक? की बाबा चॅनलवर साहेबांनी जो बैल टाकलाय, त्याचा फोटो टाकलाय, त्याच्यापेक्षा समोर बैल जास्त चांगला दिसतो म्हणतात. हा, म्हणजे ते वास्तव टाकल्यामुळं लोकांना बैल पसंत पडतो. बर, आणि सचिन, तांडूरच्या राजाला जसे व्हिजिट येत होते किंवा चॅनलला भेटायला आल्यानंतर मी तांडूरच्या राजाकडे माणसं पाठवत होतो किंवा राजाकडे घेऊन जात होतो माणसं, होय. तशी ती घटना तुझ्या बाबतीत घडली आहे का की माझ्याकडे माणसं घडली. भेटायला आले ती मी ह्या शंभूला पण बघून जावा म्हणून सांगितलं? घडले घटना घडली. कुठून कुठून माणसं आली होती? आता पाठीमागच्या 1-2 आठवड्यापूर्वी टिटवाळा कल्याणवरून एक शिक्षक आहेत, सर्वंट आहेत शिक्षक सरकारी, त्यांनी राजसाहेबांच्या तांडूरच्या राजाला भेट दिली. मग त्यांना माहित नव्हतं की शंभू म्हणजे ह्या भागात आहे. मग त्यांना तिथं कळल्यानंतर साहेबांनी सांगितले शंभू निजामपूरला आहे, सांगोला. मग ते तिथून परत इथं आले होते. मग ते शंभूचे फॅन आहेत ही कल्पना झाली का तुला? 100%. कारण एखाद्या माणसाला नाद असल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. मग ती एकच व्यक्ती आला का अशा बऱ्याच व्यक्ती आल्या होत्या? नाही, ह्याच्या आधी पण आले भरपूर. बर, सातारावरनं पण लोक आले ते. बर, होय. सातारवरून पण आले? हो, सातारा, परत पुण्याहून 1-2 जण, त्याला 6-7 महिने झाले येऊन गेलेत. बर बर बर, म्हणजे इथपर्यंत पोहोचलेत? 100%. बर, म्हणजे जसं तांडूरच्या राजावर प्रेम होतं किंवा त्यांचा साहेबांचा विश्वास होता, तसा ह्या बैलावर आहे. मी विश्वास म्हणण्यापेक्षा का त्यांनी तांडूरच्या राजाला का धरलं की बाबा त्याच्यात ते गुण होतं. बर, मग आता लोकांचे लय प्रश्न आले की बाबा तांडूरच्या राजानंतर शंभूला धरलाय साहेबांनी, पण ते लोकांना कळलं नाही बाबा त्याचं गुण ह्याच्यात काय तर असतील, म्हणून साहेबांनी बैल धरला. साहेबांची जाहिरात सगळ्यांचीच केली आहे, माझीच केली आहे असं नाही. पण आता मी काय म्हणतोय, दुसऱ्या वळ मालकांनी जाहिरात साहेबांकडून बी केली आणि दुसऱ्याकडून बी केली, ती फरक त्यांनी जाणवायचा काय झाला दोन्हीमध्ये. म्हणजे तू एकनिष्ठ राहिल्यामुळे तुला फरक हा एकनिष्ठ कळला? बर 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 बर, उभार दे, उभार. बर, ठीक आहे सचिन, तू व्यक्त झाला गडागडा, आणि जे पाहिजे ते व्यक्त झाला, जगाच्या कल्याणाचं, तुझ्या कल्याणाचं आणि ह्या परिवाराच्या कल्याणाचं सुद्धा व्यक्त झाला. त्याबद्दल तुझा मनापासून मी आभारी आहे. आणि इथून पुढे शेवटपर्यंत या परिवाराची साथ राहील. फक्त ही व्हिजिट किंवा ही भेट ही दुर्मिळ आणि शेवटची राहील. इथून पुढे मोबाईलवर संपर्क राहील, कारण तुलाही माहिती आहे. नाही, बरोबर आहे. हा, ह्या आज योगायोग नशिबानं हा दौरा आहे, त्या दौऱ्यात दरम्यान प्रथम तुला भेट दिली. धन्यवाद चॅनलचं. म्हणजे माझी पहिल्यांदा म्हणजे काय म्हणते ते वेळ दिला मला, त्याबद्दल मी चॅनलचं बी आभार मानतो. हा, कारण इथून पुढे तुझाही गैरसमज होऊ नये, लोक तुला काही बोलतील, पण तू स्वतः डोळ्यानं अनुभवलाय. मी चॅनलला साहेबांना आधीच सांगितलं, कोणी किती जरी गैरसमज केला तर मला फक्त तुमचा विश्वास पाहिजे, मी बाकीची अपेक्षाच केलेली नाही. त्यामुळे मला कोण काय सांगते काय करते मी ह्याच्यावर, आणि साहेबांचा बी अभ्यास झाला बाबा, खरंच मी कुणाच तर ऐकलं असतं तर ही गोष्ट घडली नसती किंवा दुसऱ्या दारात गेली असती.
ठीक आहे सचिन, धन्यवाद. धन्यवाद. सरबड सर सर सरबड सर 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 शंभू सर 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 बस.